तर आता बातमी आहे अकोल्यामधून। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या कवटा गावामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। एका बाजूला गावाशेजारी धरणात पाणी साठलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला नदीपात्रात खड्डे खोदून दूषित पाणी पिण्यासाठी गावकऱ्यांकडे पर्याय नाही। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या कवटा गावात जी आहे ती पाहायला मिळते। लय वर्षापासून पाणीच नाही आमच्या गावात, गोड पाणी। हे डोक्यावरच पाणी न्यावं लागते, डोक्यावर पाणी न्यावं लागते, 2-2 गुंडाईने, आणि उन्हातही यावं लागते 2-2, 3-3 वाजेपर्यंत, नंबरही लागत नाही 10 वाजल्यापासून। गावाची समस्या हे झालं की गावात गोड पाणी नाही आहे आणि गोळ्या पाण्यासाठी आम्हाला हे असं घोटभर पाण्यासाठी इथपर्यंत द्यावं लागते। आमचा वेळ चालला आहे याच्यात, बाकीचे जे कामं असतात ते काही होत नाही। आम्हाला फक्त शासनाकडून एवढंच आहे की आम्हाला काहीतरी गोळा पाण्यासाठी शासनानं सुविधा करून द्यावी, एवढीच आमची मागणी आहे। मुलांचे लग्न नाही होऊ लागलं म्हणतात तुमच्या गावातल्या पाण्यामुळे? आता गावोगावी जर अशा चर्चा झाल्या किंवा कवटा गावात पाणी नाही तर काय मुलीवाले देतील मुली आम्हाला? जळगावमधील मेहरून तलाव दूषित झालेला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पालिकेला नोटीस पाठवली। प्रदूषित पाणी मेहरून तलावात सोडत असल्याचा प्रकार समोर आला। मानवाधिकार परिषदेच्या अध्यक्षांकडून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। पालिकेवर कारवाई करण्याची पर्यावरण प्रेमींकडून मागणी करण्यात आली। तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा, हा एक स्मार्ट प्रयत्न आहे की याच्यावरती मलबा टाकून हे जे ड्रेनेज आहे तेही बुजवण्याचा प्रयत्न केला। या ड्रेनेजच्या मुळे आतली जी जलसंपत्ती आहे, विविधता आहे ती नष्ट होते, माशांच्या विविध जाती नष्ट होत आहेत, घाणेरडे जलपर्णी वाढते आणि त्याच्यामुळे पक्षी आणि जलविविधता याचं प्रचंड नुकसान होतंय। तर अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। कांदा प्रश्नी तोडगा काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे त्यांनी मागणी केली आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा पिकावर उदरनिर्वाह अवलंबून आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण पाहता शेतकरी अत्यंत आर्थिक संकटात सापडलाय, असं दानवे यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। तर आंबा बागायतदार विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गातील शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत। आंबा बागायतदार 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांचा वर्षा या निवासस्थानी धडकणार आहे। एका आंब्याच्या झाडाला 5,000ची मदत देण्याची मागणी केली जाते। काजूच्या झाडाला 3,000ची मदत देण्याची मागणी होते। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनं मोर्चाला पाठिंबा दिला। तरी आंबा बागायतदार, काजू बागायतदार, मच्छीमार हा अत्यंत बेजार झालेला आहे आणि यांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता राज्य सरकारने 220 रुपये प्रति कलमाला नुकसान भरपाई जाहीर केली आहे। याचा तीव्र आम्ही धिक्कार करतोय। येत्या 15 तारखेला आम्ही या ठिकाणी भव्य असा विशाल मोर्चा शेतकरी, बागायतदार, कोकणवासीय, मुंबईवासीय यांचा चौपाटी ते वरच्या निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आम्ही काढणार आहोत। मला विश्वास आहे मोठ्या जनसंख्येनं या ठिकाणी शेतकरी बांधव आपला एल्गार व्यक्त करण्याकरता त्या ठिकाणी येणार। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावरील शाई फेकीचा नितेश कराळे यांनी निषेध केलेला आहे। वारकरी संप्रदायात बंडखोर घुसले आहेत असं नितेश कराळे यांनी म्हटलेलं आहे। लवांडे यांनी वारकरी संप्रदायाला नासवणाऱ्यांची यादी जाहीर केली असंही कराळे यांनी म्हटलं। या घटनेचा निषेध करायला पाहिजे, कारण त्या माणसांनी वारकरी संप्रदायाला नासवण्याचं ज्या लोकांनी काम केलं अशा लोकांची यादी जाहीर केली। म्हणजे मला असं वाटते धोत्राच्या खालतं हाफ चड्डी घालणारे काही लोक आहे जे वारकरी संप्रदायात बंडखोर म्हणून घुसलेले आहे। रायगड सहकारी बँकेच्या नव्या शाखेचं दहिसरमध्ये उद्घाटन झालंय। मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकरांच्या हस्ते नव्या शाखेचं उद्घाटन झालंय। प्रवीण दरेकरांनी सहकार क्षेत्रातील गुढी उभारली अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी यावेळी दिली आहे। रायगड बँकेचा पसारा आम्ही वाढवणार आहोत अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे। एनपीए इतका वाढला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणण्याचं ठरवलं आणि मग अशा वेळेला मला सांगायला आनंद होतो की माझ्या पक्षातील माझा नेता आणि सहकारातला माझा सहकारी या तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये म्हणून उभा राहिला, ते नेतृत्व प्रवीण दरेकर यांचं। त्या ठिकाणी जर मदत लागली, आर्थिक मदत, रायगड बँक त्यांच्यासाठी या ठिकाणी खुली आहे। या सर्व कष्टकरी समाजाला, महिलांना त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या उन्नत करण्याचं काम रायगड बँक या ठिकाणी करेल, हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरामध्ये विहीर कोसळून बाप आणि विहिरीमध्ये
कोसळून जे आहे ते बाप आणि 2 मुलांचा मृत्यू झालाय. काकडे कुटुंबाचा शेतात नव्यानं विहिरीचं काम सुरू होतं. साचलेलं पाणी काढण्यासाठी तिघेही विहिरीत उतरले होते. मात्र अचानक विहिरीचा कठडा आणि बाजूचा भाग ढासळल्यानं मातीचा ढिगारा त्यांच्यावर कोसळला आणि या दुर्घटनेत तिघेही मातीखाली दबले गेले. तर जळगाव MIDC मध्ये काम करताना तरुणाचा मृत्यू झालाय. दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे. कुटुंबियांकडून तरुणाच्या मृत्यूनंतर घातपाताचा संशय वर्तवण्यात येतोय. घटनेपूर्वी कंपनीमध्ये त्रास होत असल्याचं तरुणानं वडिलांना सांगितल्याचा दावा आहे. न्याय मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबियांची भूमिका. तर अमरावतीमध्ये पोहायला गेलेल्या 2 बहीण भावांसह 4घांचा बुडून मृत्यू झालाय. अमरावतीच्या घातखेडा तलाव